एक प्रतिमान त्यांची शिकवली जातात. अनेक विद्यापीठांमध्ये हे विचार त्या विद्यार्थ्यांपर्यंत नेले जातात आणि म्हणून जोपर्यंत समाजामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित होत नाही, जोपर्यंत समाजामध्ये समता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत देशामध्ये कुठल्याही प्रकारचा आर्थिक विकास होणं शक्य नाही. अशा प्रकारचा विचार जगभराने मांडला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमान जे आहे, मी सगळे प्रतिमान तुमच्या पुढे एक एक 2-2 मिनिटांमध्ये सांगणार आहे. कारण सरांनी सांगितलंय वेळ नाही, परंतु जर कंटाळा आला तर मला सांगा, मी थांबेल. परंतु पहिला जो प्रतिमान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या एमएच्या अर्थशास्त्राच्या कोलंबिया विद्यापीठातलं जे प्रबंध प्रकाशित केला आणि पब्लिश केला आणि काम केलं, केवळ 48 पानाचा तो प्रबंध आहे. ओरिजिनल पुस्तक आता सध्या रायटिंग अँड स्पीचेस मध्ये उपलब्ध आहे. पहिल्या 6 नंबरचं व्हॅल्यूम मध्ये ते उपलब्ध आहे. हे 48 पानाचं पुस्तक बाबासाहेबांनी 1915 मध्ये लिहिलं आणि जगभरातल्या अर्थशास्त्रज्ञांना चकित केलं. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे वय होतं ते फक्त 24 वर्षाचं. बर्नार्ड रुसेल नावाचा समाजशास्त्रज्ञ, तत्वज्ञानी माणूस, जो कोलंबिया आणि अमेरिकेमध्ये प्रसिद्ध तत्वज्ञानी म्हणून ओळखला जातो, अशा प्रकारच्या एका प्रचंड विद्वान अशा तत्वज्ञानावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 24व्या वर्षी 1915 ते 16च्या दरम्यान बाबासाहेबांनी रिकन्स्ट्रक्शन ऑफ दी सोसायटी नावाचा एक छोटेखानी ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ लिहिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो ग्रंथ सगळ्या रिसर्च जर्नल्स मध्ये पब्लिश झाला त्या काळातल्या. आणि त्यानंतर जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत हे समजून घेण्यासाठी लोक कोलंबिया विद्यापीठामध्ये येत होते. तेव्हा बर्नार्ड रुसेल यांना असं वाटलं की हा कुणीतरी खूप एज्ड माणूस असेल, खूप वयाचा माणूस असेल. ज्या वेळेला बर्नार्ड रुसेल आणि त्यांचे अनुयायी त्यांना भेटायला आले, त्यावेळेला हा व्यक्ती फक्त 24 वर्षाचा होता. आणि बर्नार्ड रुसेल सारख्या तत्वज्ञानामध्ये समाजाचं रिकन्स्ट्रक्शन कसं केलं पाहिजे आणि त्याच्या पाठीमागची भूमिका काय असली पाहिजे हे वयाच्या 24व्या वर्षी बाबासाहेबांनी मांडलं. त्याच वेळेला बर्नार्ड रुसेल बाबासाहेबांच्या प्रेमात पडले आणि त्यांना घरी घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की आंबेडकर, तुम्हाला जेवढे ग्रंथ लागत असतील माझ्या ग्रंथालयातले ते सगळे तुम्ही केव्हाही घेऊ शकता, केव्हाही वाचू शकता. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व 1915 मध्ये आपल्या देशातून कोलंबिया एवं जागतिक पातळीवरती एक प्रकाशमान होत होतं आणि त्याच वेळेला आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याची चळवळ चालू होती. त्यावेळेला गांधीजींचं तर आगमन सुद्धा या देशामध्ये झालेलं होतं. एकदम स्वातंत्र्य चळवळीमध्ये 1919 नंतर, खिलाफत चळवळीनंतर गांधीजींचं आगमन आहे, 1920 नंतर गांधीजींचं आगमन आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1915 पासून खऱ्या अर्थाने कोलंबिया विद्यापीठातून बाबासाहेब या देशाच्या विकासाचे विचार करत होते. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे रिसर्च, त्यांची पुस्तकं, त्यांची सगळी शोध निबंध, त्यांनी लिहिलेले सगळे DSCचं पदवी असेल किंवा MSCचे असेल किंवा MAची असेल किंवा त्यांनी लिहिलेली सगळी पुस्तकं, एकही पुस्तक शेड्यूल कास्टसाठी डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या जातीसाठी, बाबासाहेब आंबेडकर इतके संकुचित नाहीयेत की मी माझ्या जातीचाच विकासाचा विचार करावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताच्या विकासाचा विचार करत असताना 1915 पासून ते 1956 पर्यंत सातत्याने झटत होते. देश स्वतंत्र जरी झाला, देशाला आझादी जरी मिळाली, तरी या देशातला लास्ट मॅन ऑफ दी सोसायटी त्याचं काय होईल याचा विचार ते करत होते. कारण त्यांची संख्या मोठी होती आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर मास बेसवरती काम करत असताना 1915 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची प्रशासन आणि त्याची नीती जेव्हा बाबासाहेब आंबेडकर सांगतात, त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनी भारतीयांचं कशा पद्धतीने शोषण करते या शोषणाच्या विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहित होते. तत्पूर्वी दादाभाई नौरोजींनी भारताच्या दारिद्र्याचा अभ्यास केलेला होता आणि पॉवर्टी इन इंडिया नावाचं त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. पण त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, सामाजिक शास्त्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कॉन्ट्रीब्युशन, एक सायंटिफिक बारकाईनं अभ्यास करण्याची प्रवृत्ती बाबासाहेबांनी उचलून धरली होती आणि एकूणच देशाच्या कल्याणाचा, देशाच्या विकासाचा विचार करत असताना बाबासाहेब आंबेडकर विषयी त्यांचे स्वतःचे गाईड प्रोफेसर एडविन सेलिंगमन यांनी सांगितलेलं आहे की 24 वर्षाचा मुलगा आज सेलिंगमन सारखे, कॅनन सारखे, केन्स सारखे अशा मोठमोठ्या अर्थशास्त्रज्ञांवरती जेव्हा भाष्य करतोय,
ह्या 24 वर्षाच्या मुलाचा काय उद्देश आहे, या दृष्टिकोनातून त्यांनी या 42 पृष्ठांची एक प्रस्तावना सैनिकांनी लिहिलेली आहे. आणि त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ब्रिटिशांनी हळूहळू भारतामध्ये शिरकाव केला आणि नुसता शिरकाव केला नाही तर मोनोपॉली या देशामध्ये त्यांनी निर्माण केली. आणि ही मोनोपॉली निर्माण करत असताना बाबासाहेब सांगतात की ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारताच्या विकासाच्या संदर्भामध्ये एक पैसा सुद्धा खर्च केलेला नाही. आणि जोपर्यंत ईस्ट इंडिया कंपनी या देशाच्या विकासासाठी पैसे खर्च करत नाही तोपर्यंत या देशाचा विकास होऊ शकत नाही. आणि त्या पुस्तकामध्ये सांगितलं की बेजबाबदार शासन जर असेल, शासन एकाधिकारशाही निर्माण करत असेल आणि प्रत्येक कारभारामध्ये गुप्तता पाळत असेल तर ते शासन शासन म्हणण्याच्या लायकीचं नसतं. हा जो विचार आहे आजच्या काळात देखील किती उपयुक्त आहे, कारण ब्रिटिशांनी गुप्तता पाळली होती, ब्रिटिशांनी एकाधिकारशाहीने निर्णय घ्यायला सुरुवात केली होती. एवढंच नाही तर भारताच्या विकासाचा हिशोब सुद्धा त्यांनी कधी ठेवलेला नव्हता. केवळ शोषण करणं आणि केवळ शोषण करणं या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी त्या पहिल्या पुस्तकामध्ये ब्रिटिशांनी कशा पद्धतीने मिठाचा कर असेल किंवा अबकारी कर असेल त्या सगळ्या करांच्या माध्यमातून किती रिग्रेसिव्ह पद्धतीने प्रतिगामी पद्धतीने या देशामध्ये कर रचना निर्माण केली होती. आणि ईस्ट इंडिया कंपनीने विकासाच्या माध्यमातून हे जे सगळं ब्रिटिशांच्या विकासासाठी जी धोरणं राबवली होती ती धोरणं राबवलेली त्याची क्रिटिकल अनालिसिस जी आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 24व्या वर्षी केलं. आणि बाबासाहेब त्या काळामध्ये अत्यंत उच्च दर्जाचे, बाबासाहेबांचं 48 ते 42 पानाचं जरी पुस्तक असलं त्या पुस्तकाच्या मागे जर तुम्ही गेला तर त्यांची संदर्भ यादी बघितली आपण तर त्या पुस्तकाच्या संदर्भ यादीमध्ये 198 पुस्तकं आहेत. म्हणजे 198 अत्यंत दर्जेदार पुस्तकांचा त्या काळात 24व्या वर्षाचा मुलगा अभ्यास करतोय आणि भारताच्या शोषणाविषयी विचार करतोय. त्या ठिकाणी कुठल्याही आपण ज्या जातीतून आलो आपल्यावर प्रचंड अन्याय झालेला आहे, समाजामध्ये पारंपरिक पद्धतीने 5000 वर्षापासून जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये बाबासाहेब एक शब्द सुद्धा त्या काळात लिहित नाहीत. सबंध भारताचा, पाकिस्तान, बांगलादेश आणि सगळे मिळून अगदी ब्रह्मदेशापर्यंत या सगळ्या देशाचं शोषण आणि इंग्रजांनी कशी लूट गाजवली होती आणि भारताचा अंधपत कसं झालेला आहे या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या विदेशी कंपन्या कशा पद्धतीने आपल्याला लुटतायत. आजही हिंदुस्तान लिव्हर कंपनी जरी हिंदुस्तान असेल ना ती पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका अशा अनेक देशांमध्ये लिव्हर कंपन्या आहेत. आजही ईस्ट इंडिया कंपनी जरी गेली असेल तरी या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मल्टीनॅशनल कंपन्या आपल्या देशाचं अत्यंत प्रामाणिकपणे शोषण करत आहेत. ते शोषण कोणाला दिसत नाहीये त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी अभ्यासू वृत्ती आपल्यासारख्या प्राध्यापकांमध्ये, माझ्यासारख्या प्राध्यापकांमध्ये जोपर्यंत येत नाही आणि देशाला आपण दाखवून देऊ शकत नाही, आपण किती दिवस एकमेकांच्या केवळ सांस्कृतिक भेदांमध्ये किती दिवस चर्चा करणार आहोत. या देशाच्या विकासाच्या संदर्भामध्ये डॉक्टर आंबेडकरांसारखी दृष्टी आपल्या सर्वांमध्ये यावी अशी अपेक्षा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळं अर्थशास्त्र जर विचार केला आपण तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती जास्त आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1918 मध्ये म्हणजे 15 नंतर 1918 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लहान शेतकऱ्यांच्या समस्या यावरती एक शोध निबंध लिहिला आणि त्यावरती काय उपाय केले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पक्क माहित होतं की या देशाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न कोणते आहेत. ऑर्थर लुईस सारखा नावाचा अर्थशास्त्रज्ञ 1950 ते 60च्या दरम्यान विकासाचे सिद्धांत मांडतो. नर्क सारखा व्यक्ती अर्थशास्त्रामध्ये विकासाचे सिद्धांत मांडतो आणि दारिद्र्याच्या दुष्टचक्राच्या संदर्भामध्ये विचार करतो. परंतु नर्क्स आणि लेविस हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रज्ञांच्या कितीतरी अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1918 मध्येच या देशाच्या दारिद्र्याचं, विशेषतः शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचं दुष्टचक्र जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात पहिल्यांदा या देशात मांडले. आजही आपल्या देशामध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा एकूण भारत असेल, कुठे ना कुठे रोज शेतकऱ्यांच्या प्रचंड आत्महत्या होताना दिसत आहेत आणि संवेदनहीन समाज जो आहे त्याकडे आता प्रचंड दुर्लक्ष करतोय. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1918 साली लहान शेतकऱ्यांच्या समस्या, स्मॉल लँड होल्डिंग अँड इट्स रेमेडीज नावाचा शोध निबंध प्रकाशित केला आणि तो प्रकाशित केल्यानंतर अल्पावधीमध्ये जगभरामध्ये तो शोध निबंध प्रसिद्ध झाला. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी एक सूत्र सांगितलं, आर्थिक विकासाचा एक सिद्धांत सांगितला की जमीन किती मोठी आहे याच्यावर विकास अवलंबून नसतो. एखाद्या शेतकऱ्याकडे 100 एकर जमीन असेल तर त्याचा खूप विकास होईल अशा भ्रमात आपण राहून चालणार नाही. जमिनीची धारण क्षेत्र जे आहे जर ते छोटं जरी असेल
आणि त्या छोट्या धारण क्षेत्रामध्ये पुरेसं कॅपिटल असेल, पुरेसं तंत्रज्ञान असेल, पुरेसं प्रशिक्षित मनुष्यबळ जर असेल तर त्या देशाच्या छोट्या धारण क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची चित्र उभे राहू शकतात। आणि म्हणून सरकारची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1918 साली ब्रिटिश सरकारला सांगतात की या देशामध्ये जर शेतकऱ्यांचं तुम्हाला कल्याण करायचं असेल आणि शेतीवरती तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात जर काम करायचं असेल तर सुरुवातीला शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येला तुम्ही ग्रामीण भागातून बाहेर काढा आणि औद्योगिक क्षेत्राचा विकास करा। जोपर्यंत या देशामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होत नाही, जोपर्यंत सेवा क्षेत्राचा विकास या देशामध्ये होत नाही, तोपर्यंत ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची स्थिती सुधारू शकत नाही।